वेगवेगळ्या चटण्या बनवायचा त्रास नाही. फक्त एकाच चटणीमध्ये आणि तेही फक्त 10 ते 5 मिनिटात तयार होणारी ही आलू दही चाट रेसिपी एकदा नक्की करून बघा. बाजारातली पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी विसरून जाल. व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, शीतल्स किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्यात जनरली मुलांना रोडवरचं चाट देण्यापेक्षा, दहीपुरी, पाणीपुरी देण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही असं चाट नक्की बनवा. एकच चटणीमध्ये सर्व काही चटण्या, आंबट, तिखट, गोड आणि टेस्ट तर अप्रतिम आहे. ही चाट तुम्ही नक्की करून बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी चाट आहे, कारण की ही आपण घरच्या घरी केलेली आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा चाट बघून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल बरं का. कसा बनवला रेसिपी पूर्ण बघा. इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्या अशा बारीक फोडी केलेल्या आहेत साल काढून. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने 3-4 बटाटे घेऊ शकता. तर आता आपण गॅसकडे वळूया. गॅसवर आपण छोटा पॅन ठेवलेला आहे. पॅन आपला गरम होत आहे, तर आपण 1 चमचा जिरे घालणार आहोत आणि हे जिरे आपण छान भाजून घेणार आहोत. ह्या भाजलेली जिरेची आपण पूड करणार आहोत. जिरा आपण काढून घेऊया. पॅन तापला आहे. एक छोटा चमचा आपण तेल घातलेलं आहे. आता या तेलावरती आपण हे जे बटाटे कापलेले आहेत ते आपण घालणार आहोत. अगदी थोड्याशा तेलात परतायचे आहे. अगदी साध्या आणि कमी साहित्यात होणारं हे चाट तुम्ही नक्की एकदा करून बघा, कारण की मी स्वतः सुद्धा करून बघितलं होतं ना, एवढं भारी झालं होतं ना. आणि अगदी काहीही आणायची गरज नाही, घरातलं सगळं साहित्य लागतं. आता ह्याच्यात आपण ना थोडंसं हळद घालूया आपण. एकदम थोडीशी हळद घालायची. कारण ना मग दिसतात खूप छान पिवळे झार असे मस्त दिसतात हे बटाटे. सोबतच मीठ घालून घेऊया. बघा तुम्ही किती छान पिवळे झार असे बटाटे रंग दिसत आहे त्याला. आता तुम्ही म्हणाल काय बटाट्याची भाजी करते का काय? नाही नाही, बटाट्याची भाजी नाही करत आहे. जस्ट बटाट्यांना आपण रोस्ट करत आहोत. बटाटे आता आपले छान परतून झाले आहेत. आपण गॅस बंद करूया, थंड करायला ठेवूया. आणि आता आपण हे जे जिरं आहे ते सुद्धा आपण हे जी जिरं आहे त्याची आपण पूड करून घेऊया. जिरे पावडर तयार आहे. आता आपण एक स्पेशल चटणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. एक आल्याचा छोटा तुकडा घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या आणि ही चिंच आणि इथे एक छोटा चम्मच गूळ घेतलेला आहे. 50 चटण्या करण्यापेक्षा ना ही अशी एकच चटणी करायची. आता हे सर्व आपण ना मिक्सरमधून वाटून घेऊया. पन्नास चटण्या करण्यापेक्षा ना ही एकच चटणी केली ना तर ती ना खूप भारी लागते माहितीये का. मिक्सरला आता आपण हे फिरवून घेऊया. चटणी तयार आहे, काढून घेऊया आपण.
आता आपण प्लेटिंग करूया. हा जो आपण फ्राय केलेला बटाटा आहे तो घालूया याच्यामध्ये. चटणीमध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि थोडी हलवून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही चटणी किती आपली मस्त झालेली आहे. 50 चटण्या करण्यापेक्षा ही अशी एक चटणी केलेली केव्हाही चांगली. आता या बटाट्यावर आपण दही घालूया. या दह्यामध्ये एकदम छोटा चमचा मी ना साखर घातलेली आहे. ऑप्शनल आहे, कारण की आपण चटणीमध्ये थोडासा गूळ घातलेलाच आहे. आता वरून ही चटणी घालूया आपण. बाजारात आपण पाणीपुरी वगैरे खाण्यापेक्षा हे असं घरच्या घरी केव्हाही चांगलं. टमॅटो घालूया. कांदा कोथिंबीर घालूया. भाजलेली जिरे पावडर घालायची. खूप छान लागते हा. भाजलेली जिरे पावडर ताजी ताजी घातली ना आपण तर एवढी छान लागते ना. चाट मसाला. हे शेंगदाणे हवेत तर ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता, अदरवाईज स्किप करू शकता. आणि ही आहे पुदिन्याची पावडर जी मी मागेच केली होती. तर तुम्ही हवं तर पुदिना कोथिंबीर सोबत सुद्धा वाटू शकता, पण असं खूप छान लागतो म्हणून मी ही पावडर ना अशी करून ठेवते. आणि सर्वात शेवटी ही अशी शेव मस्त अशी भुरभुरायची. तर मंडळी आपला आलू दही चाट तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. घरच्या घरी अगदी स्ट्रीट स्टाईल चाट, हेल्दी सुद्धा, आणि एकच चटणीचा बरं, 50 चटण्याचा घाट नाही. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. टेस्ट बघूया आपण. भारी झालंय, भारी. एकदा नक्की करून बघा.